कारण आमचे जे संविधान आहा, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जे आसा ते म्हणजे आमच्या भारत देशाचो आत्मा आसा. आणि त्या संविधानान कितें दिला तर काही आमकां मूलभूत हक्क दिल्या, घटनात्मक अधिकार दिल्ले आसा. आणि तेजो वापर किंवा यूज आमी फाटल्या 76 वर्सांक करता. आणि तेजो परिणाम म्हणून आज आमी जी संबंध देशाची प्रगती पळयता किंवा आज आमच्या देशाचे ते संबंध जगभर ते नांव जाल्लें आसा. कारण हो देश जो आहा ताका खूब प्राचीन परंपरा आसा, ऐतिहासीक परंपरा आसा, पौराणीक ऐतिहासीक परंपरा आसा. आणि आमच्या देशाची लोकशाही जी आसा ती जगांत श्रेष्ठ अशी आसा. आणि हेका कारण आमच्या त्या टायमाच्या घटनातज्ञांनी जी घटना तयार केली आमच्या खातीर, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 300 लोकांची जी समिती जाल्ली, तितून सगळ्या घटकांचे, सगळ्या प्रांताचे, सगळ्या वेगवेगळ्या जाती धर्माचे किंवा सगळ्या प्रतिनिधित्व दिल्ल्या कमिटी असली, ती 300 लोकांची कमिटी असली. आणि त्या कमिटीचो चेअरमॅन तो असलो कोण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ही कमिटी स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे स्वातंत्र्य भारताक मेळच्या पयलीं तयार केल्ली. आणि 26 जानेवारी पयलीं ते तयार जाले म्हणजे घटना. आणि तेजेरूय परत खुबशी चर्चा जावन उहापोह जावन मागीर ती आजच्या दिसा म्हणजे 26 जानेवारी 1950 ह्या दिसा ती अंमलात हाडली गेली. आता हो दीस कित्याक निवडलो गेलो ताका एक कारण आसा. कारण स्वातंत्र्यपूर्व काळात जवळ जवळ 27 वर्सां पयलीं 26 जानेवारी 1930 त्या टायमाच्या इंडियन नॅशनल काँग्रेसीन आमच्या भारताक पूर्ण स्वातंत्र्य मेळची ही हाक दिली, ही हे केल्ली आसा, नारो दिल्लो आसलो. आणि त्या नाऱ्याची किंवा त्या दिसाची याद म्हणून ह्या घटनेचो ह्या दिसा स्विकार करचो असो ठरलो गेलो 26 जानेवारी 1950. आता ह्या घटनेन आमकां कितें दिलें तर भुरग्यांनी सांगलां, आमच्या सरांनीय सांगलां आत्तां भाशण करून तेन्ना की समता, एकता किंवा बंधुभाव, न्याय असे खुबशे अधिकार दिल्ले आसात. आणि हेकाच लागून ह्या देशात भरभराटी, प्रसिद्धी किंवा विकास शक्य आहा. आज तुम्ही जाणा आमचो देश स्वातंत्र्याच्या काळात कितक्या मागास पद्दतीन आसलो. म्हणजे 1947 संबंध जग आमकां मागास राष्ट्र म्हणून पळयतालें. आणि आजच्या दिसा ह्या देशाची परिस्थिती जगात 3रो नंबर हेचेर आसा. म्हणजे जरी म्हटलें जायत 4थो 5वो, पूण प्रत्यक्षात जर वस्तुस्थिती अशी आहा की आमी 3ऱ्या नंबरचेर आसातूच. आणि हीच घोडदौड जी आमच्या आत्ताच्या सरकारान दिल्ली आसा कितें म्हणून की विकसीत भारत, संपन्न भारत 2047. सो 2047 पर्यंत आमच्या सगळ्यांचें उद्दिश्ट आसा कितें आसा की हो भारत प्रगतशील, स्वावलंबी सगळ्या बाबतींनी म्हणजे जगात 1 नंबर आसतलो. आणि हेची तुमी आमी सगळ्यांनी दखल घेवन त्या पद्दतीन विचार करूंक जाय, वावरूंक जाय, काम करूंक जाय. तेन्नाच ह्यो गोश्टी शक्य आसा. आमकां घटनेन किंवा स्वातंत्र्यामुळे सगळे अधिकार मेळिल्ले आहा. पूण आमी आत्मपरीक्षण करपाची खूब गरज आसा. ह्या देशान ग्राम पातळी पासून ते सर्वोच्च पद म्हणजे राष्ट्रपती पदापर्यंत सगळ्यांची निवड ही लोकशाही पद्धतीन किंवा लोक निवडतात. म्हणजे प्रजेच्या हातीन सत्ता आसा. म्हणजे आज ह्या गांवची सत्ता आमचे कडेन आहा, पंचमंडळी कडेन आहा. तशीच नगरपालिका, जिल्हा पंचायत, जिल्हा परिषद, लोकसभा, राज्यसभा, पुणे राष्ट्रपती. जे ह्या देशात कितले आमी लोकप्रतिनिधी तर म्हाका दिसता जवळ जवळ 30-35 लाख सुमार लोकप्रतिनिधी. इतके लोक हे जर जबाबदारीन जर वागले, खरें खोटें किंवा आपूण कितें उलयता, कसो वागता, कितें काम करता, आपलें कर्तव्य कितें, ह्या सगळ्याची प्रत्येकाक जर जाणीव आसली जायत जाल्यार हो देश फुडें सरपाक किंवा आनीक ह्या देशाचो चड विकास जावपाक चड काळ लागचो ना. 2047 कित्याक आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांचो नारो दिल्लो आहा विकसीत गोवा 2037 म्हणून. 2037 पर्यंत सुद्दां आमच्यान
हो पल्लो गाठूं येता फक्त आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींची किंवा सगळ्या युवा शक्तीची तुम्ही सगळ्या साध्या विद्यार्थ्यांची मानसिक तयारी जाय आज तुम्ही भुरगीं ते घातलीच आहेत जाल्यार फुडील देशाचें भवितव्य तुमीच आसात तेन्ना तुमी तुमकां सांगून दिसता म्हाका भुरग्यांक की तुमी आवय बापायचें आयकचें टिचरांचें तुमचें आयकचें आनी सदांच आज्ञाधारक शिस्तप्रिय किंवा देशा प्रती प्रेम व्यक्त करचें इतलें सांगून तुम्ही म्हणजे दोन शब्द सांगितले ऐकून घेतले आणि तुम्ही म्हाका संधी दिली त्या संदीची हांव तुमचे आभार मानून हांगासर थांबता